तर मग 2 हप्ते देण्याबद्दल सरकारने विचार करावा आणि लाडक्या बहिणींना मार्च आणि एप्रिलचा एकत्रितपणे हप्ता मिळावा अशी आपली राज्य सरकारला आपल्या व्हिडिओ मार्फत विनंती असणार आहे. नमस्कार, मी भाऊसाहेब गोडे स्वागत करतो तुमचं लाडकी बहीण योजनेच्या एका नवीन व्हिडिओ मध्ये. आणि आपल्या चॅनलवर तुम्हाला लाडकी बहीण योजनेसंदर्भात महत्त्वपूर्ण माहितीचे व्हिडिओ अगदी थोड्या शब्दात पाहायला मिळत असतात. त्यामुळे तुम्ही जर नवीन असाल तर नक्कीच आपल्या व्हिडिओला लाईक करून चॅनलला सबस्क्राईब करा. तर पाहून घ्या लाडक्या बहिणींनो, आज हप्ते वितरणासंदर्भात सकारात्मक बातमी ही यायला पाहिजे. आज हप्ते वितरणासंदर्भातला GR 100% यायला पाहिजे. कारण आता मार्च महिना निघून जाऊन 20 ते 21 दिवस झालेले आहे. आज 21 एप्रिल आहे. हप्ते वितरणाची लाडक्या बहिणी अगदी आतुरतेने वाट पाहत आहेत. कालपर्यंत आपण लाडकी बहीण योजनेच्या 21व्या हप्त्याच्या वितरणासंदर्भातल्या GR ची वाट पाहत होतो. सर्वप्रथम सामाजिक न्याय व विशेष सहाय्यक विभागाकडून हप्ते वितरणाचा GR हा प्रसिद्ध केला जातो. त्यानंतर राज्याच्या महिला बाल कल्याण मंत्री आदिती तटकरे ह्या आपल्या सोशल मीडिया अकाउंटवर वितरणासंदर्भात घोषणा करत असतात आणि वितरण तिथून 3 ते 4 दिवस पुढे चालू राहत असतं. त्यामुळे आतापर्यंत हप्ते वितरणासंदर्भातला GR हा यायला पाहिजे होता. कारण आता महिना संपायला अवघे 9 दिवस शिल्लक राहिलेले आहेत. या 9 दिवसात जर आज हप्ते वितरणासंदर्भात काही अपडेट आली तरच या 9 दिवसात हप्त्याचं वितरण होऊ शकते. अन्यथा डायरेक्ट वितरण करायला पाहिजे. कारण आज जर GR आला तरी सुद्धा तुमचं वितरण हे 30 एप्रिल पर्यंत जाऊ शकते. आणि जर आज हप्ते वितरणासंदर्भात कसलीही माहिती समोर आलेली नाही, GR आला नाही आणि वितरण जर पुन्हा लांबणीवर जात असेल तर आपली राज्य सरकारला आपल्या व्हिडिओच्या मार्फत विनंती असणार आहे की लाडक्या बहिणींना 2 हप्ते मार्च आणि एप्रिलचा एकत्रितपणे द्यावा. कारण आता नेहमीच हे झालेलं आहे की लाडक्या बहिणींना ताटकळत बसावं लागतं. मागच्या हप्त्याचीच वाट पाहत राहावी लागते. मागच्या वेळेस सुद्धा फेब्रुवारी महिन्यात सुद्धा जो हप्ता आला तो सुद्धा 31 मार्च पर्यंत त्या हप्त्याचं वितरण चाललेलं होतं. जरी लाडक्या बहिणींना KYC दुरुस्तीसाठी 30 एप्रिल पर्यंत संधी दिली असेल तरी सुद्धा ज्या लाडक्या बहिणींची सर्व कागदपत्रे व्यवस्थित असतील, सर्व त्या पात्र असतील, तर अशा महिलांना तरी आतापर्यंत हप्ता ह्या द्यायला पाहिजे होता. नेहमीसाठी लाडक्या बहिणींना तात्काळ ठेवणं हे बरं नाही. बऱ्याच निवडणुकीमध्ये भरघोस यश मिळवलेलं आहे. यात लाडक्या बहिणींचा सिंहाचा वाटा असल्याचं सरकारने बिलकुल विसरायला नको. त्यामुळे लवकर वितरण सुरू करावं. आणि माझं तर असं मत आहे की वितरणासाठी एक तारीख फिक्स असायला पाहिजे. कारण वितरण हे वेळेवर होत नाही. त्यामुळे या तारखेच्या जवळपास वितरण होईल किंवा एखादी संभाव्य तारीख ठेवायला पाहिजे आणि त्या तारखेवरच वितरण हे व्हायला पाहिजे. आज आपण सूत्रांकडून माहिती काढण्याचा प्रयत्न करत आहोत. आज माझ्या मते 100% हप्ते वितरणासंदर्भात तुम्हाला अपडेट ही येऊ शकते आणि 30 तारखेपर्यंत